अय पिंट्या, अरे आवर ना. झालं नाही तू? शाळेचा टाइम झाला ना. अरे काय झालं पिंट्याले? अरे पिंट्याला चक्कर आली वाटतंय. अय पिंट्या, पिंट्या उठ रे बाबा. अय पिंट्या, अय पिंट्या, अय हुसुक हुसुक. अय पिंट्या, अरे काय झालं? अरे मला सांग ना काय झालं तर. अरे काय माहित ना, मायच्या ना अचानकच चक्कर आली न मले. अरे बापरे, लय डोकं फिरवायला मग आता. मरतो काय काय माहित मी. पिंट्या, मला कशाला शिकवतो बाबू तू? मला माहिती तुझे नाटक कसे आहेत. शाळेचं नाव काढलं तर बरी चक्कर आली तुले. मायला हे कधीपासून हुशार झालं, यानं ओळखलं आहे ना. अरे मी काय नाटक करू राहिलो का? अरे खरंच मला चक्कर आली. तू डॉक्टरला फोन लाव बरं, नाहीतर कमी जास्त व्हायचं काही. हॅलो, डॉक्टर साहेब आहे का? डॉक्टर साहेब, ते आमच्या पिंट्याला चक्कर आली. हो, मी शाळेचं नाव काढलं तर त्याला चक्कर आली. हो, तुम्ही या बरं एकदा लवकर. हो आले डॉक्टर साहेब. हो या या. हे इथं पेशंट आहे आमचा, याला पहा एकदा. ओय, मला सांगायची गरज नाही. करंट लागेल सारख्या केसाच्या. चुप बैस. मायला डॉक्टर तर लय डेंजर दिसतंय. मै किडनी तर नाही काढून घेणार ना? हा सांगा काय झालं तुम्हाला? मी मा मित्र गप्पा मारत होतो, तर मग गप्पा मारता मारताच चक्कर आली मला अचानक. अच्छा, चक्कर आली तुम्हाला? कश काय आली चक्कर? अरे बाबा, हे डॉक्टरच आहे ना, नाहीतर घेईल किडण्या काढून. मा कार्यक्रम डिलीट करते वाटते आज आता हे. हो डॉक्टर, त्याला माहिती आहे का चक्कर कश काय आली तर? आम्हाला माहित असतं तुम्हाला काय झक मारायला बोलवलं असतं का? ओय, करंट लागेल सारख्या केसाच्या. बाबू, मधात बोलायचं नाही, नाहीतर माझ्याजवळ जेवढे इंजेक्शन आहेत ना, सगळे एकट्याच घालून देईल. मी लय मोकाट माणूस आहे बरं. तू मोकाट आहे का? अरे तुझ्यापेक्षा मी लय मोकाट आहे. पिंट्या याला सांग बरं समजून, नाहीतर याला मी कुदू मारेल रे आता. आता हे डॉक्टर कशाला त्याच्या नादी लागलं बरं? ते पहिले डोक्यात नाही, आणि हे डॉक्टर डोक्यात दिसत नाही. हो डॉक्टर, अहो नाकात कोण बोट घालून राहिले माया? ओय डॉक्टर, तू का मी आहे? अरे मॅड भोकाच्या, तुझ्या नाकात नाही बोट घालून राहिलो मी. तुझे श्वास मोजू राहिलो मी. श्वास एका मिनिटाला किती श्वास मारतो तू, ते मोजू राहिलो मी. त्याची झाल्यावर मी पण श्वास मोजा मग. उलटी पैदा व्हायला लावला ती कर तू येड्या भोकाचं. एका मिनिटाला 102 श्वास म्हणजे पेशंटची कंडिशन सिरियस आहे. हो डॉक्टर, काय झालं? तुला अटॅक आला होता? अटॅक? हो डॉक्टर, मॅडगीड झाले काय तुम्ही? डायरेक्ट अटॅक? तुम्ही डॉक्टर जन पण का दुसरेच डॉक्टर आहे कशाचे? तुझ्या तोंडात चापटा मारील बाबू. 7-8 खेप सपल्या मारल्या तेव्हा डॉक्टर होईल मी. मा नान नाही करायचा. तू आज सपल्या मारल्या काय मग? मी तर दरवर्षी सपल्या मारतो. अरे तू सांगितलं ना रे, मधात बोलू नको म्हणून. असा दाबला तर मरतो तू. काऊन एवढा वळवळ करू राहिला रे? मग आता याच्यावर काय उपाय डॉक्टर? याच्यावर का? याच्यावर एकच उपाय आहे. आपल्याला आहे ना, तुमच्या फासोळ्या काढून घ्यावं लागतील. फासोळ्या? अरे डॉक्टर मॅड झालं काय? हे 100% मग पोस्टमॉर्टम करतय आज. अरे डॉक्टर, या तुझ्या बापान कधी पाहिलं होतं का चक्कर आली की फासोळ्या काढावं लागतात म्हणून? दुसरा उपाय असेल तर सांग, नाहीतर निघ इथून. डॉक्टर झुंझुनवालाचा अपमान केला तुम्ही, याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल मूर्खांनो. पिंट्या, ते डॉक्टर काय म्हणते मुकड्यानं ऐकणार रे. पुन्हा चक्कर येईल आणि पुन्हा पडशील. तुला माहिती आहे ना किती जीव येतो यात. मुकड्यानं ऐक मग डॉक्टर काय म्हणते ते. इथं मॅड जावला दे. आता याला कसं सांगू? शाळेचं जीवावर आलं होतं म्हणून मला चक्कर आली होती, पण हे कार्यक्रम करायला बसले आज. का हो डॉक्टर, काही दुसरा उपाय नाही का? हलका फुलका उपाय पाहिजे का तुले? थांब तुला सांगतो आता. अजून एक उपाय आहे, पण त्यासाठी ना तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल. त्यासाठी ना तुझ्या मेंदूत जोरात चापट मारावं लागणार आहे. मेंदूवर चापट मारावं लागणार आहे? आता मेंदूचा न चक्कर यायचा काय संबंध आहे हो? आपल्या फासोळ्या आणि आपला मेंदू हे जवळ असतात. मग मेंदूवर जर चापट मारली तर मग फासोळ्या आहे ना पुन्हा वळवळ करणार नाही तुया. हो तसंच करा मग. फक्त माझ्या मित्र आले ना,
पुन्हा चक्कर नाही आली पाहिजे आणि अटॅक नाही आला पाहिजे. त्याच्या फासोळ्या काढा का किडण्या काढा, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्या मेंदूवर चापटा मारा का ढुंगणावर लाता मारा, तुम्ही फक्त सांगा मला काय करायचं ते, मी धरतो त्याले, काहीच करत नाही ते. अरे एवढी कशी मॅडावला दे रे बापा ही. थांब तू, तुला एका दिवशी दाखवतो मी. का हो डॉक्टर, ती तुमच्या डोक्यावर काय लावेले? ती बॅटरी के बॅटरी मला दिसत नाही ना, माझे डोळे खराब होईल म्हणून ती बॅटरी के. एकदा आहे ना एका पेशंटचं काय झालं माहिती का, त्याच्या उजव्या पायाचं ऑपरेशन करायचं होतं, पण माझे डोळे खराब होते, मला दिसतच नव्हतं. त्यामुळे त्याचं माहिती का, मी डाव्याच पायाचं ऑपरेशन करून टाकलं. यप्पा, तुमच्या दोघायला पण सांगतो, आपल्या का मेंदूल कोणा हात लावला तर तुमच्या दोघायला माहिती का पळू पळू मारील बर मी. अगोदर आपली हिस्ट्री विचारून घ्या गावात जाऊन, आणि नंतर आपल्या मेंदूला हात लावायचा बर का डॉक्टर. या मला कशाला झक मारायला बोलवलं कर मग, तू गेमच वाजवतो तू. थांब फक्त आता. डॉक्टर तुम्ही त्याचं नाही का ऐकू, त्याला मी दाबून धरतो, तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. तू होय त्याच्या तिकून पाय धर त्याचे पक्की, त्याला अजिबात हालू देऊ नको, पक्की दाबून धर त्याले. अरे सोड मै पाय, मॅड कर तू. ते डॉक्टर तुले काही सांगू राहिलं, तू मॅडवानी काही ऐकू राहिलं त्याचं. तू चुप बैस रे बापा, तुला काय समजते, तुझ्यासारखा एकच मित्र आहे मले, तुला काही झालं तर मग मी काय करू. डॉक्टर डॉक्टर दाबले नाही त्याचे पाय पक्की, आता ते वळवळ करत नाही, काहीच नाही. थांब थांब, एक काम कर ना, बोकंडी येऊन बैस ना माया. तू थांब रे, तुला सांगतो मी, तुला माझा झपका दाखवतो नंतर. तू काही दाखव, मला काहीच फरक पडत नाही, पण आज तर तुला सोडत नाही गड्या. तो अटॅकचा झटका आहे ना, आज त्याचा कार्यक्रमच होता तुम्ही. अटॅकच काय, पुन्हा तुला संडास पण नाही आली पाहिजे, तू पाय फक्त. ए डॉक्टर या, अरे करणार काय करायचं पटकन, ते वळवळ करू राहिलं ना, नाहीतर याले सोडील आणि तुले धरील बरं. हा पिंट्या, हात सरळ ठेवतोय. अरे सरळ ठेव म्हणलं रे, थुत्रीच्या बिंडो काय कर तू. हा त्याचे पाय पक्की धर रे, त्याला आता हलू देऊ नको. अहो टेन्शनच घेऊ नका तुम्ही, त्याला अजिबात हलू देत नाही मी, आता पक्कीच पाय धरेल त्याचे मी. तुम्ही फक्त आहे ना, तुम्ही ठोका जोरात टाका त्याच्यावर. मायला मला वाटलं कार्यक्रम जमल आज, पण या येड्या भोकाच्या मुळे सगळा कार्यक्रम फसला. त्यामुळे माणसं नाही ना जास्त शहाणपणा नाही केला पाहिजेत, नाहीतर आपल्याच अंगलट येत असते. हा आता आहे ना त्याला पक्की धर, मी ना 1 2 3 म्हणतो आणि याच्या चाया चापट मारतो बर का. हो मारा तुम्ही, मी धरेल त्याला, मारा. 1 2 3